हॅलो मुलांनो, आज आपण पहिली कविता बघणार आहोत. भाग 1 मधली तू बुद्धी दे. लेखक आहे गुरु ठाकूर, 1968. बघा, आपण आता परिच्छेद बघूयात. प्रसिद्ध कवी, गीतकार, स्तंभलेखक, नाटककार, कथा, पटकथा आणि संवाद लेखक. मराठी चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेले गीते अतिशय लोकप्रिय आहेत. नटरंग, अगबाई अरेच्चा, घर दोघांचे, टाइमपास, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्यासारख्या अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांसाठी त्यांनी गीत लेखन केले आहे. सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून त्यांना सन 2009 साली कला गौरव पुरस्कार व सन 2010 साली झी गौरव पुरस्कार यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. बघा मुलांनो, यांनी नटरंग, अगबाई अरेच्चा, घर दोघांचे, टाइमपास, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांसारखे प्रसिद्ध चित्रपटांसाठी त्यांनी गीत लेखन केलेलं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर ते प्रसिद्ध कवी आहे, गीतकार आहे, स्तंभलेखक आहे, नाटककार आहे, किंवा त्यांनी नाटकं लिहिली आहेत, किंवा त्यांनी कथा लिहिलेल्या आहेत, पटकथा लिहिल्या आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर त्यांना पुरस्कार भेटलेले आहेत. ठीक आहे. त्यांना पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. तर बघा मुलांना, आता पुढचा पॅराग्राफ बघा. कवितेमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला त्याची छोटीशी झलक त्यांनी सांगितलेली आहे, किंवा एक त्यांनी काय म्हणता येईल सारांशी त्यांनी कवितेमध्ये काय दिलेलं आहे तो पुढच्या पॅराग्राफमध्ये दिलेला आहे. कवितेमध्ये काय आहे ते बघा. प्रस्तुत प्रार्थनेत सन्मार्ग, सन्मती आणि सत्संगती यांचे महत्त्व कवीने अधोरेखित केले आहे. कायम सत्याची कास धरता यावी, संवेदनशीलता जपण्यासाठी ताकद मिळावी, अनाथांचे नाथ होण्यास बळ मिळावे व शाश्वत सौंदर्याचा ध्यास लागावा, या भावना प्रार्थनेतून व्यक्त झाल्या आहेत. बघा मुलांना, म्हणजे त्यांनी काय सांगितलं की ईश्वराकडे केलेली ही प्रार्थना आहे की खरेपणा, संवेदनशीलतेने जगण्यासाठी बळ मिळावे, किंवा अनाथांचे नाथ व्हावे, नम्रपणे सौंदर्य निर्मितीचा ध्यास घ्यावा, किंवा अशा भावना या गीतामध्ये व्यक्त केलेल्या आहेत. सन्मार्ग, सन्मती, सत्संगती या मूल्यांचे महत्त्व त्यांनी पटवून दिलेले आहे ह्या कवितेमध्ये. ठीक आहे. बघा मुलांना, आता आपण कविता आधी एकदा वाचून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण त्याचा अर्थ बघूयात. ठीक आहे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. दुसरा पॅराग्राफ बघा. हरवले आभाळ ज्याचे हो तयाचा सोबती, सापडेना वाट ज्यांना हो तयाची सारथी, साधना करीती तुझी जे नित्य तव सहवास दे. पुढचा बघा. जाणावया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेव त्या रहो सदा रद्दांतुनी संवेदना, धमन्यातल्या रुधिरास या खल भेदनेची आस दे, सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. पुढचा पॅराग्राफ बघा. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती, नीतीना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती, पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे. बघा मुलांना, आता पहिला पॅराग्राफ बघा आपला. बघा मुलांना, तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. बघा मुलांना, कवी ईश्वराला एक आळणी करतो आहे, किंवा एक सांगतो आहे की हे देवा, तू मला बुद्धी दे, प्रकाश दे, नवी स्फूर्ती दे, विश्वास दे. जगात जे जे सत्य आणि सुंदर आहे त्या गोष्टीचा मला आजन्म ओढ असू दे, किंवा ध्यास असू दे. त्यांनी काय सांगितलं आपल्याला की हे देवा, किंवा तू मला बुद्धी दे, प्रकाश दे, नवस्फूर्ती दे, पण किंवा विश्वास पण दे. कारण ह्या आयुष्यात हे जीवन जगत असताना आपल्याला विश्वासाची किंवा आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं आहे की हे जीवन जे जगताना मात्र मला तो ध्यास कशाचा दे, तर सुंदर
सत्य आणि सुंदर असण्याचा मला ध्यास दे, म्हणजे मला सत्याची ओढ असू दे आजन्म. ठीक आहे, पुढचं बघा. हरवले आभाळ हरवले आभाळ ज्याचे हो तयाचा सोबती, सापडे ना वाट ज्यांना हो तयाचा सारथी. साधना करीती तुझी जे नित्य तव साधना दे. म्हणजे बघा, ज्यांना घरदार नाही, जे निराधार आहे, अनाथ आहे, ज्यांना तू सोबती हो म्हणजे साथ दे. ज्यांना जीवन मार्ग सन्मार्ग सापडलेला नाही आहे किंवा जे भरकटलेले आहेत, त्यांना तू साथ दे किंवा मार्गदर्शक हो, असं त्यांनी सांगितलं. जे तुझी मनापासून भक्ती करतात त्यांना तुझा नेहमी सहवास घडू दे. त्यांच्या तू पाठीशी खंबीर असा उभा राहा, असं त्यांनी ईश्वराकडे त्यांनी काय केली, प्रार्थना केलेली आहे. असं दुसऱ्या पॅरेग्राफचा आहे अर्थ आहे. ठीक आहे, आता पुढचा पॅरेग्राफ बघा. जाणावया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेवत्या रहो सदा रत्नांतुनी संवेदना. धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे, सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. बघा मुलांनो, म्हणजे बघा, दुबळ्या किंवा गोरगरीब लोकांच्या वेदना आणि दुःख जाणून घेण्याची संवेदना नेहमी माझ्या रक्तामध्ये उफळू दे किंवा तेवत राहू दे. माझ्या नसातून वाहणाऱ्या रक्ताला दुष्ट दुर्जनांचा नाश करण्याची प्रेरणा दे. माझ्या शब्दांना अफाट शक्ती दे आणि माझ्या जीवनालाही अर्थ दे. ठीक आहे, इथे बघा मुलांनो, धमन्या म्हणजे याचा अर्थ आहे की नसा. ठीक आहे, धमना म्हणजे नसा, शिरा. ठीक आहे, असं त्यांनी अर्थ सांगितला. पुढचा पॅरेग्राफ बघा. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती, नीतीना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे. बघा मुलांना, म्हणजे की सन्मार्ग, सन्मती, सद्विवेक किंवा सज्जनांची संगत मला सदैव मिळो, म्हणजे चांगल्या लोकांची संगत मला सदैव असू देत किंवा मिळो. कितीही संकट आले तरी सदाचारापासून मला दूर करू नकोस. म्हणजे कितीही संकट आले, कितीही प्रॉब्लेम्स आले, पण तरीही मला काय म्हणतात, चांगल्या संगतीमध्ये किंवा चांगल्या माणसांमध्येच ठेव, असं त्यांनी सांगितलंय. त्याच्यानंतर पुढे बघा, माझी वागणूक भ्रष्ट होऊ देऊ नकोस. ठीक आहे, किंवा माझी वागणूक भ्रष्ट होऊ देऊ नकोस. कर्तृत्वाच्या आकाशात भरारी घेण्यासाठी माझे पंखात बळ दे, मानसिक शक्ती दे. म्हणजे की मी जर कधी खूप छान पुढे गेलो तरी किंवा मला पुढे जाण्यासाठी माझ्या पंखांमध्ये काय दे, ताकद दे, असं त्यांनी सांगितलेलं आहे, किंवा बळ दे. ठीक आहे, बघा मुलांनो, इथे अर्थ दिलेला आहे. नवचेतना म्हणजे नवचैतन्य. त्याच्यानंतर सर्वथा म्हणजे सदैव, सर्व अर्थांनी. आजन्म म्हणजे जन्मभर. सारथी म्हणजे मार्ग, रस्ता, दिशा दाखवणारा. रत्न म्हणजे छिद्र. रुधिर म्हणजे रक्त. खल म्हणजे दुष्ट आणि नीती म्हणजे सदाचारांचे नियम. बघा मुलांनो, ही कविताचा अर्थ आपण सांगितलेला आहे. जर कोणाला काही डाऊट असेल तर नक्की कमेंट्स करा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. बाय बाय.